यांच्या हत्या प्रकरणात एक एक्सक्लुसिव्ह माहिती समोर आलेली आहे। वाल्मिक कराडच्या चेल्यांनी संतोष देशमुखांची हत्या आपणच केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांसमोर त्यांनी ही कबुली दिली आहे, तर पोलिसांनी त्याला अवादा कंपनीच्या मॅनेजर करून खंडणी मागतानाचा व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर घुले हा अगदी पोपटासारखा बोलायला लागला। सूत्रांच्या माहितीनुसार सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांनी पोलीस चौकशी दरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। सुदर्शन घुलेनं पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचंही समजतंय आणि म्हणून आता बीडचा का वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर तिन्ही आरोपींनी नेमकं काय कबुली दिली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जरा सविस्तरपणे पाहूया। खंडणीत अडसर होत असल्यानं संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचं घुले म्हणालाय। तर आम्हीच सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण केली आणि हत्या केली असं तो म्हणालाय। देशमुख आणि ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीचा मनात राग होता असंही घुले म्हणालाय। तर अवादा कंपनीतला खंडणीचा व्हिडिओ दाखवल्यानंतरच घुलेंनी ही कबुली दिली आहे। तर महेश केदार काय म्हणालाय, देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ शूट मीच केला होता अशी कबुली महेशने दिलेली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय जे 9 जण या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या अटकेत आहेत त्यातील तिघांनी आता आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। घुले, चाटे, केदार या तिघांनी आता पोपटासारखं सांगितलंय की होय आम्हीच संतोष देशमुखांची हत्या केली होती। यावरती आता खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आपण ती एकदा पाहूया। हा आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते। जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत। कुणाल कामराच्या स्टुडिओवर हॅबिटेटवर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाल कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झालेली आहे। याचं कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले आहेत। तर एकंदरीतच मोठी बातमी आहे। चाटे, घुले आणि केदार या तिघांनी सुद्धा आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती मिळते। या संदर्भातली सविस्तर अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्या सोबत जोडले गेलेत। योगेश, आपण पाहतोय की आता 8 आरोपींपैकी तिघांनी कबुली दिली आहे। बाकी आरोपींसंदर्भात काही माहिती समोर येते का? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे जे आरोपी आहेत, मुख्य गँग म्होरके आहे सुदर्शन घुले, त्यांनी ज्यावेळेस अटक करण्यात आली त्या अटकेनंतर त्याचा पिशी मागण्यात आला, पोलीस कस्टडी मागण्यात आली। त्या पोलीस कस्टडीमध्ये त्यांनी एक कबुली जबाब दिलेला आहे की संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खून मीच केल्याची कबुली त्यांनी पोलिसांसमोर दिलेली आहे, तपासामध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर जयराम चाटे आणि महेश केदार हे दोनही आरोपींनी कबुली जबाब दिलेला आहे। संतोष देशमुख यांची हत्या आणि त्याचबरोबर 9 डिसेंबर रोजी झालेलं अपहरण हे आम्हीच केल्याची त्यांनी पोलिसांसमोर कबुली दिलेली आहे। तोच कबुली जबाब जे आहे ते विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेला आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती काल दोषारोपपत्रामधून समोर आलेली आहे। हा जबाब जे आहे दोषारोपपत्रामध्ये देखील देण्यात आलेला आहे। 5 गोपनीय साक्षीदार आणि त्याचबरोबर ह्या 3 आरोपींचे कबुली जबाब जे आहे ते समोर आलेले आहेत। धन्यवाद योगेश, अतिशय सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की आता या कबुलीमुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण लागणार आहे, कारण की चौकशीला यश येताना दिसतंय। तिघांनी कबुली दिली आहे, इतर आरोपींचे जबाब नोंदवले जाणार आहेत, त्यांची चौकशी होणार आहे आणि त्यानंतर न्याय मिळेल का हे देखील पाहावं लागणार आहे।